बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार वर्ग वर्गमूळ सगळं काही आपलं शिकून झालेलं आहे। आता बारी आहे आपली व्ही बॉडमास नियम शिकण्याची। व्ही बॉडमास नियम का शिकायचा तर व्ही बॉडमास नियम शिकल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची गणित ज्या गणितामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सगळं काही येतं आणि आपल्याला समजत नाही की बेरीज करायची अगोदर का भागाकार करायचा का गुणाकार करायचा, तर त्यासाठी आपल्याला महत्त्वाचं आहे व्ही बॉडमास हा नियम शिकणं। हा नियम आपण पूर्ण शिकणार आहोत आणि यावरची उदाहरणं सुद्धा पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायचे आहे। तर बघा व्ही बॉडमास हा जो आहे तो शॉर्ट फॉर्म आहे आणि त्याचा फुल फॉर्म इथं दिलेला आहे। तर व्ही म्हणजे विनायक कॉलम रेघी कंस आणि बी म्हणजे ब्रॅकेट्स म्हणजे कंस आणि ओ म्हणजे ऑफ म्हणजे उपकंस, डी म्हणजे डिव्हिजन, एम म्हणजे मल्टिप्लिकेशन, ए म्हणजे ॲडिशन आणि एस म्हणजे सबस्ट्रॅक्शन। तर बघा जेव्हा कधी असे गणित आपल्याला येतील तेव्हा आपल्याला या सिरियल क्रमाने आपल्याला करायचं आहे। म्हणजे काय करायचं आहे तर पहिल्यांदा आपल्याला भागाकार, पहिल्यांदा तर आपल्याला कंस सोडवायचा आहे। समजा असे कंस असतील तर पहिल्यांदा आपल्याला हा कंस सोडवायचा आहे, नंतर हा आणि नंतर हा कंस सोडवायचा आहे। आणि हे कंस सोडवल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा भागाकार करायचा आहे, नंतर गुणाकार करायचा आहे, नंतर बेरीज आणि नंतर वजाबाकी। तर लक्षात ठेवा गुणाकार आणि भागाकार आपल्याला पहिल्यांदा करायचा आहे, परंतु जेव्हा आपण गणितामध्ये या डावीकडून उजवीकडे जातो म्हणजे इकडून इकडे सोडवत जातो तेव्हा जर पहिल्यांदा भागाकार आला असेल तर पहिल्यांदा आपल्याला भागाकार करायचा आहे आणि जर पहिल्यांदा गुणाकार आला असेल तर पहिल्यांदा गुणाकार करायचा आहे। पण बेरीज वजाबाकी पहिल्यांदा आला असेल बेरीज किंवा वजाबाकी तर हे आपल्याला सोडायचं आहे आणि पहिल्यांदा इकडं भागाकार आणि गुणाकाराकडे जायचं आहे। पाहायचं आहे जर पहिल्यांदा गुणाकार असेल तर गुणाकार करायचा आहे आणि भागाकार असेल तर भागाकार। आणि तसंच हे दोन गुणाकार भागाकार करून झालं की मग आपल्याला बेरीज वजाबाकी करायची आहे, ती सुद्धा याच क्रमाने करायची आहे। पहिल्यांदा बेरीज आली असेल तर बेरीज आणि वजाबाकी आली असेल पहिल्यांदा तर वजाबाकी करायची आहे। आणि कंसामध्ये सुद्धा आपल्याला हाच नियम पाळायचा आहे, म्हणजे हीच सिक्वेन्स आपल्याला कंसामध्ये ठेवायचा आहे। पहिल्यांदा तर कंस सोडवायचा आहे आणि कंसामध्ये सुद्धा बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे सगळं आले असेल तर ह्याच नियमाप्रमाणे आपल्याला तो कंस सुद्धा सोडवायचा आहे। तर चला आता काही प्रश्न आपण पाहूया, त्यावरून तुम्हाला आणखीन छान समजेल। तर बघा इथं 12 अधिक 4 गुणिले 5 करायचं आहे। तर आपल्या बॉडमास या नियमानुसार पहिल्यांदा आपल्याला डिव्हिजन मल्टिप्लिकेशन करायचं आहे। तर इथं मल्टिप्लिकेशन आलं आहे, आधी अगोदर मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे। बेरीज आहे अगोदर, पण आपल्याला बेरीज करायची आहे का अगोदर तर नाही, तर अगोदर गुणाकार करा। 5 चौक 20, 20 आला दोघाचा गुणाकार। आता दोघाची बेरीज करा 20, 30 आणि 2 32। 20 आणि 12 अधिक बेरीज केलं तर आपल्याला उत्तर मिळतं 32। तर बघा याचं उत्तर आपल्याला काय आलं बरोबर 32। जर आपण अगोदर बेरीज केली असती 12 अधिक 4 12, 13 14 15 16 आलं असतं आणि 16 गुणिले 5 केलं असतं तर आपलं उत्तर चुकलं असतं। तर बघा आता इथं आपल्याला दुसरं गणित दिलेलं आहे, तर इथं कंस आहे। तर आपल्या बॉडमास या नियमानुसार आपल्याला पहिल्यांदा कंस सोडवायचा आहे आणि इथं पण वजा चिन्ह आहे, इथं पण वजा चिन्ह आहे। आता मी चिन्हाबद्दल तुम्हाला एक पूर्ण व्हिडिओ शिकवलेला आहे, गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी यामध्ये चिन्ह कसे बदलतात ह्यावरती मी खूप छान पद्धतीने डिटेलमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे। तो पाहिला नसेल तर नक्की पहा, म्हणजे तुम्हाला चिन्हांमध्ये काहीच घोळ होणार नाही। तर बघा आता भागाकारामध्ये सारखी चिन्ह असतील तर आपल्याला उत्तराला अधिकचं चिन्ह द्यायचं आहे आणि वेगवेगळी चिन्ह असतील तर आपल्याला तिथं वजाबाकीचं चिन्ह द्यायचं आहे। तर इथं दोघाला पण सारखी चिन्ह आहेत, बघा इथं 32 आणि -8 आहे, तर मग दोघाचे पण चिन्ह वजा वजा आहे, तर उत्तराला आपल्या अगोदर तर समजा की अधिकचं चिन्ह येईल। तर बघा 32 या संख्येला 8 ने अगोदर भागायचं आहे, भागाकार करायचा आहे पहिल्यांदा। 8 चौक 32, बघा 8 ने 32 ला भागल्यानंतर इथं अधिक 4 ही संख्या येईल आणि आता पहिलं आपलं वजा 13 जसेचं तसं। आता बघा वजा अधिक म्हणजे चिन्ह बदल असली तर इथं काय होतं वजाबाकी होते आणि वजाबाकीमध्ये चिन्ह हे मोठ्या संख्येचं येतं, म्हणजे इथं वजा चिन्ह येणार। 13 ही मोठी संख्या आहे आणि वजाबाकी किती येईल बघा, 13 मधून 4 गेले 9 वजाबाकी येईल, म्हणजे इथं उत्तर किती येणार आहे -9। जर हे गणित तुम्हाला करायचे आहेत तर तुम्हाला परफेक्ट चिन्हांची माहिती असायला पाहिजे। आता आपण हे गणित सोडूया। तर बघा अगोदर मी तुम्हाला चिन्हांची माहिती देते थोडीफार। गुणाकारामध्ये काय काय होतं बघा, गुणाकार आणि भागाकार दोन्हीमध्ये सेमच असतं।
वजा वजा असेल उत्तराला अधिकचं चिन्ह येईल, अधिक अधिक असेल उत्तराला अधिकचं चिन्ह येईल, वजा अधिक असेल वजा चिन्ह येईल उत्तराला, आणि वजा अधिक वजा असेल तरी उत्तराला वजाचं चिन्ह येईल. म्हणजे थोडक्यात काय, भिन्न चिन्ह असतील तर वजा बाकीचं उत्तर येईल उत्तराला, आणि सारखी चिन्ह असतील तर उत्तराला अधिकचं चिन्ह येईल. आणि बेरीज वजाबाकीमध्ये सारखंच असतं. तर बेरीज वजाबाकीमध्ये वजा वजा असेल तर बेरीज होईल, आणि नेहमी इथं बेरीज होऊ अगोदर बेरीज झाली किंवा वजाबाकी काही झालं तर उत्तराला चिन्ह हे मोठ्या संख्येचं येतं. मोठी जी संख्या आहे मोठ्या संख्येला, जसं की इथं 13 मोठी संख्या होती, 13ला वजाचं चिन्ह होतं, तर आपल्या इथं उत्तराला वजाचं चिन्ह येईल. तर बघा इथं बेरीज सारखी चिन्ह असली तर बेरीज होते, अधिक अधिक असेल बेरीज, वजा वजा असेल बेरीज, आणि वजा अधिक असेल वजाबाकी, अधिक वजा असेल वजाबाकी. म्हणजे वेगवेगळी चिन्ह असली तर वजाबाकी आणि सारखी चिन्ह असली तर बेरीज. तर हे नियम आहेत चिन्हांचे, हे लक्षात ठेवायचे आहेत. इथं कन्फ्यूज व्हायचं नाही, कारण इथं कन्फ्यूज झाला तर उत्तर चुकतं. जर इथं आता तुम्ही वजाबाकीचं चिन्ह दिलं असतं तर आपण 13 वजा वजाचा बेरीज झाली असती आणि 13 अधिक 4 केला असतं तर आपलं उत्तर चुकलं असतं. तर बघा उत्तरामध्ये इथं चिन्ह सुद्धा महत्त्वाचे आहेत, तितकीच बॉड मासचा नियम जितका महत्त्वाचा आहे तितकंच हे चिन्ह तुम्हाला समजली पाहिजेत. तर बघा हे झालं. आता आपण गणित शिकू, गणित क्रमांक 2 सोडूया. तर बघा इथं पहिल्यांदा बेरीज आहे, पण आपल्याला करायचा काय आहे, पहिल्यांदा गुणाकार. आता इथं अधिक आणि वजा आहे, तर बघा वेगवेगळी चिन्ह आहेत. 11चं चिन्ह अधिक आहे आणि 4चं वजा आहे, मग उत्तराला आपल्या वजा हे चिन्ह येईल अगोदर, तर हे समजलं पाहिजे तुम्हाला. आणि नंतर गुणाकार 11 चौक 44 येईल, आणि ह्या 8चं चिन्ह पहिल्यांदा 8 अधिक आहे, मग 8 आणि 44 भिन्न चिन्ह आहेत दोघांची, मग इथं काय होईल वजाबाकी, आणि 44 हे मोठा असल्यामुळं उत्तराला वजाबाकीचं चिन्ह येईल, आणि 44 मधून 8 गेले 36 राहिले, तर उत्तर आलं आपलं वजा 36. तर बघा आता पुढचं गणित. इथं पहिल्यांदा बेरीज आहे, पण आपल्याला गुणाकार आणि भागाकार पहिल्यांदा करायचा असतो. तर डावीकडून उजवीकडे जाताना पहिल्यांदा इथं गुणाकाराचं चिन्ह आहे, तर आपल्याला पहिल्यांदा इथं गुणाकार करायचा आहे. हे 21ला 21, अधिकला अधिक, 8 1 8, 8 2 16. आता हे बेरजेचं चिन्ह, आता 45 भागिले 3 करायचं आहे. 3 1 3, 3 1 3, उरले 1, 4 मधून 3 गेले उरले 1, आणि बेक बेबे 2 4 बेत्रिक 6 बेचोक 8 बेपंचे 10 बेसिक्की 12 बेसत्ती, सॉरी 2चा पाडा नाही 3चा पाडा म्हणायचा आहे. 3 5 15, इथं 15 राहिलं होतं, 3 5 15. मग इथं आपला भागाकार जो काही आहे तो 15 आलेला आहे. तर इथं सगळ्यांची चिन्ह सारखी आहे, तर बेरीज होईल 21 अधिक 16 अधिक 15 केलं तर आपल्याला उत्तर मिळतं 52. तर इथं उत्तर आलेलं आहे आपलं अधिक 52. पुढं आता इथं 31 आहे, अधिक आहे, पहा इथं गुणाकार आला. पुढं कुठं कंस आहे का, कंस नसला की इथं गुणाकार दिसला, भागाकार दिसला की पहिल्यांदा तो आपल्याला सोडवायचा आहे. 31 अधिक 7 1 7 2 14, 7 3 21 अधिक 48 भागिले 4, 4 1 4, 4 1 4, 4 1 4, 4 2 8, 12. तर बघा 31 अधिक 21 अधिक 12 केलं तर आपल्याला उत्तर मिळतं. तर बघा इथं 3 आता इथं कंस आहे, तर आणि 4चा या कंसासोबत गुणाकार आहे. मग आता आपल्याला अगोदर कंस सोडवायचा आहे. मग कंसामध्ये 3 अधिक 2 आहे, तर 3 अधिक 2 केलं 5 आलं. मग आता इथं गुणाकार करायचा आहे 4 आणि 5चा, 5 चौक 20, आपलं 20 उत्तर आलं. तर बघा आता इथं पुढं पण तसंच गणित आहे. कंसामध्ये वजा 19 अधिक 13 गुणिले वजा 2 आहे, तर आपल्याला अगोदर कंस सोडवायचा आहे वजा 10. आता कंसामध्ये वजा 19 जसंच तसं ठेवा. आता इथं अधिक 13 आणि वजा 2चा गुणाकार आहे, वेगवेगळी चिन्ह आहेत, म्हणजे इथं उत्तराला या दोघांचा गुणाकार जो काही येईल त्याचा उत्तराला वजाचं चिन्ह येईल, कारण 13चं आणि 2चं हे चिन्ह वेगवेगळं आहे. 13 दुने 32 आपला गुणाकार येईल, सॉरी 13 1 13, 13 दुने 26 आपला गुणाकार येईल. तर आता इथं वजा 10 जसंच तसं राहील, आणि या दोघांची चिन्ह सारखी आहेत. मग 26चं चिन्ह आपलं 26 मोठं आहे, मग वजाबाकी बेरजेमध्ये आपलं मोठ्या संख्येचं चिन्ह येतं, आणि 26 अधिक 19 केल्यानंतर इथं आपल्याला 45 भेटतं. 26 अधिक 19 केल्यानंतर उत्तर 45 येतं. आता आपल्याला इथं 10चं चिन्ह आणि 45चं चिन्ह सारखं दिसत आहे, म्हणजे आपल्या उत्तराला अधिकचं चिन्ह येईल हे कन्फर्म, आणि 10 गुणिले 45 केल्यानंतर इथं उत्तर येईल 450.
आपण गुणाकाराच्या व्हिडिओ पाहताना ट्रिक पाहिली आहे. 10ने जेव्हा आपण गुणतो तेव्हा ह्या संख्येपुढे 1 शून्य वाढतं हे आपल्याला माहिती आहे. आता पुढं अगोदर जेवढे काही कंस आहेत, कंसातले कंस आहेत ते सोडवायचे आहेत. मग इथं 7 ठेवलं, -8 अधिक 9 जशाचं तसं राहील. बघा आपण गणित लिहून घेऊ एकतर पहिल्यांदा. तर बघा इथं आपल्याला काय दिसत आहे, या कंसामध्ये आपल्याला पहिल्यांदा या दोघाचा गुणाकार दिसत आहे, तो आपल्याला पहिल्यांदा करायचा आहे. आणि नंतर या दोघाचा भागाकार दिसत आहे, तो आपल्याला करायचा आहे. तर पहिल्यांदा इथं 7 -8. आता 9 आणि -3 म्हणजे 3चं आणि 9चं चिन्ह वेगवेगळं आहे. म्हणजे इथं उत्तर जे काही येईल त्याला वजाचं चिन्ह येईल. तर 9 × 9 = 9 × 18, 9 × 3 = 27, -27 आपला गुणाकार येईल. आणि या 17ने या 68ला भागल्यानंतर इथं 17 × 1 = 17, 17 × 4 = 68, अधिक 4 येईल कारण दोघांची पण चिन्ह सारखी आहेत, अधिक अधिक. तर बघा इथं आता -8 -27 अधिक 4 यामध्ये -8 पहिल्यांदा तर, आणि 27 आणि 4 ची आपल्याला बेरीज पहिल्यांदा तर -8 -27 ची बेरीज होईल. बघा 27 मध्ये 8 मिसळले, 27 28 29 30 31 32 33 34 35 35 येईल. आणि उत्तराला चिन्ह हे वजाबाकीचे येईल. मोठी संख्या 27 आहे, अधिक 4 7. आता -35 अधिक 4 वजाबाकी होईल आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचा 35 येईल. आणि 35 मधून 4 गेले, 31 राहिले. आणि इथं 7 आणि 31चं चिन्ह वेगवेगळं आहे, म्हणजे उत्तराला वजाबाकीचं चिन्ह येईल. 7 × 31 केल्यानंतर इथं -217 आपलं उत्तर येणार आहे. 7 × 1 = 7, 7 × 1 = 7, 7 × 2 = 10, 7 × 1 = 21. तर अशा प्रकारे आपल्याला ही गणितं सोडवायची आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथून पुढची सर्व व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.